लाडक्या बहिणींना सर्वात आनंदाची बातमी आणि गुड न्यूज असणार आहे. आता तुम्ही म्हणाल गुड न्यूज काय? गुड न्यूज फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे वितरण सुरू झालं हीच असणार ना, वेगळं काय असणार आहे? तर ही वेगळी बातमी आहे आणि ही आनंदाची बातमी असणार आहे. सप्टेंबर हप्त्याच्या व्यतिरिक्त लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठी अपडेट आली आहे आणि ती अपडेट काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरायचं नाही, जेणेकरून तुम्हाला या सर्व अपडेट सर्वात आधी आणि योग्य पद्धतीने मिळत राहणार आहेत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण काल दिनांक 10 ऑक्टोबरपासून सुरू झाले आणि यामध्ये अतिशय अगदी जलदपणाने लाडकी बहीण योजनेची प्रक्रिया यावेळी पार पडत आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यावरती 1500 रुपयांप्रमाणे योजनेचा हप्ता देखील जमा झालेला आहे. परंतु यामध्ये एक उल्लेखनीय आणि एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की जून महिन्यापासून जवळपास 25 लाख महिलांचे पैसे बंद करण्यात आले होते. किती महिलांचे? तर 25 लाख महिलांना योजनेचे पैसे देण्यास बंद करण्यात आले होते, कारण त्यांना अनेक अटी आणि निकषांमधून योजनेपासून अपात्र केले होते. त्यानंतर जवळपास जून असेल, जुलै असेल, ऑगस्ट असेल, असे 3 महिन्यांचे हप्ते अशा लाडक्या बहिणींना मिळाले नव्हते आणि त्याच्यामुळे त्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर आपण पाहिलं की टेन्शनमध्ये देखील होत्या की आम्हाला योजनेमधून का अपात्र केलं हे देखील त्यांना समजत नव्हते. आणि म्हणून अशा अनेक लाडक्या बहिणींनी याबाबतची तक्रार देखील वारंवार व्यक्त केली होती की आम्हाला योजनेतून अपात्र का केलंय, आम्हाला योजनेमधून बाद का केलंय. परंतु अशा सर्व लाडक्या बहिणींबाबत आता एक महत्त्वाची अपडेट आली आहे. तर ते अपडेट अशी आहे की लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना जूनपासून पैसे आले नव्हते परंतु त्या पात्र होत्या, त्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती पुन्हा एकदा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक लाडक्या बहिणींनी याबाबत मला सांगितले. कालपासूनच अनेक लाडक्या बहिणींचे मेसेज आले होते. त्याबाबत खात्री देखील केली. तुम्ही स्क्रीनशॉट आपल्यास आधी देखील पाहिला व्हिडिओच्या सुरुवातीला. तो त्याच लाडक्या बहिणीचा आहे ज्यांना जूनपासून पैसे बंद झाले होते, परंतु त्यांना आता सप्टेंबर महिन्यामध्ये मात्र 1500 रुपये त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. आता हे पैसे सर्वांना जमा झाले आहेत का? तर सर्वांना नाही, परंतु ज्या महिला पात्र आहेत त्यांना मात्र योजनेचे हे पैसे जमा झाले आहेत. त्याच्यामुळे ही एक आनंदाची बातमी असणार आहे. तुम्हाला जर जून महिन्यापासून योजनेचे पैसे बंद झाले असतील आणि तुम्ही आता आशा सोडून दिली असेल तर लक्षात घ्या, आशा सोडण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे बँक खाते चेक करा. कदाचित तुमच्या देखील बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे काल जमा झाले असतील, नसतील झाले आणि तुम्ही पात्र असाल तर लक्षात घ्या, तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये योजनेचे पैसे नक्कीच जमा होणार आहेत. कारण लाडकी बहीण योजनेच्या या हप्त्याचे वितरण साधारणपणे 13 ऑक्टोबरपर्यंत पार पडणार आहे आणि 13 ऑक्टोबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत. आता पुढचा एक महत्त्वाचा राहिलेला मुद्दा, मी या वारंवार सांगितलं होतं, मी खात्रीशीरपणे सांगितलं होतं की या हप्त्याचा आणि KYCचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. परंतु अनेक लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर घाबरल्या देखील होत्या. परंतु KYC केली नाही तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता जो हप्ता वितरण सुरू आहे सप्टेंबर महिन्याचा तो मिळत आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. अनेक लाडक्या बहिणींचे ज्यांचे KYC झाले नाही त्यांना देखील योजनेचे पैसे सुरळीतपणे जमा होत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका. तुम्हाला देखील योजनेचे पैसे हे जमा झालेले असतील आणि 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना देखील हे योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यामुळे ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कारण आपण पाहिलं होतं की जून महिन्यापासून अनेक महिला होत्या की ज्या खरं सर्व अटी व निकषांमध्ये पात्र होत्या, परंतु तरी देखील त्यांचे पैसे बंद करण्यात आले होते. योग्य कारण देखील कोणालाही समजत नव्हतं. परंतु तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला यावेळी पैसे सप्टेंबर महिन्याचे देण्यात आलेले आहेत. आता याच्या निमित्ताने काही प्रश्न देखील येत आहेत की तुम्ही सांगितलं होतं की जून महिन्यापासूनचे पैसे आम्ही देणार, म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील त्यांना जून महिन्यापासूनचे प्रलंबित हप्ते देखील आम्ही देणार आहे. परंतु जून महिन्याच्या प्रलंबित हप्त्याबाबत देखील सरकारकडून अजून अपडेट आली नाही. पण सप्टेंबरपासून तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर तुम्हाला योजनेचे पैसे यापुढे नक्कीच जमा होतील. कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. मग तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्यापासूनचे पैसे बंद झाले होते, परंतु तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत का? मिळाले असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच मिळाले नसतील तरी लगेच घाई करायची आवश्यकता नाही. 3 दिवस तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला किती दिवस थांबायचं आहे, तर तुम्हाला साधारणपणे 13 ऑक्टोबरपर्यंत काहीच करायचं नाही. 13 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला पैसे नक्कीच जमा होतील. 13 ऑक्टोबर नंतर जर तुम्हाला पैसे आले नसतील तर मग
कोणत्या ना कोणत्या अटी किंवा निकषामध्ये तुम्ही अपात्र आहे हे देखील तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. तसेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा इतरही सर्व योजनांचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर आणि आपल्या पेजवर योग्य पद्धतीने रोजचे रोज मिळतात. त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.